बातमी महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातली आहे। महाविकास आघाडीचा मुंबईतला जागा वाटप हे 14 जागांमुळे अटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मुंबईतील 14 जागांबाबत मतभेद आहे। या जागांसंदर्भात सध्या आघाडीच्या नेते मंडळींमध्ये सुद्धा बैठका सुरू आहेत। मात्र तरी त्याचा निर्णय ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं नेतृत्व घेणार असल्याचं समजतंय। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जागा वाटप अंतिम करून त्याची घोषणा करण्याचं महाविकास आघाडीने ठरवल्याचं समजतंय। आतापर्यंत जागा वाटपाच्या झालेल्या चर्चेत ठाकरे गटाला 12, काँग्रेसला 8 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा देण्याचं निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। 5 जागांवरती मात्र महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षानं दावा केलेला नाहीये। नेमका काय वाद आहे मुंबईच्या महाविकास आघाडीत ते पाहूयात। मुंबईतील 36 पैकी 22 जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे। मुंबईतील 36 पैकी 18 जागांवरती काँग्रेसने दावा केलाय। मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरीवली आणि मुलुंड या 5 मतदारसंघावर मात्र कुणाचाही दावा नाहीये। 5 जागांवरती भाजपचे आमदार आहेत। पराभवाच्या भीतीनेच महाविकास आघाडीचा 5 जागांवर दावा नाही का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा 7 जागांसाठी आग्रही असल्याचं समजतंय। अणुशक्तीनगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि दहिसरसाठी पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे। काँग्रेसकडील धारावी ठाकरे गटाला तर ठाकरे गटाकडील भायखळा मतदारसंघ हा काँग्रेसला हवा असल्याचं समजतंय।